नमस्कार, मी पायल. लेखक रमेश तांबे यांनी लिहिलेली कावळ्याची भूक ही कथा आपणासमोर वाचत आहे. कावळ्याची भूक. एकदा एक कावळा आकाशात उडत उडत चालला होता. खरे तर त्याला खूप भूक लागली होती, पण सकाळपासून त्याला काहीच खायला मिळाले नव्हते. आज काहीतरी चांगलं चमचमीत खायला मिळेल म्हणून तो कितीतरी वेळ उडत उडत होता. तिकडे इकडे बघत होता. थोड्या वेळातच त्याला दिसला एक पोपट. लाल लाल चोचीचा, हिरव्यागार केसांचा पोपट झाडांच्या फांदीवर बसून लाल मिरचीवर ताव मारित होता. कावळ्याला वाटले, चला काहीतरी खायला मिळेल म्हणून त्यांनी झपझप पंख हलवले. एका झटक्यात पोपटाच्या चोचीतली लाल मिरची पळवली आणि घातली तोंडात. पण ती मिरची इतकी तिखट होती की त्याने कावळ्याचे तोंडच भाजले. कावळ्याने लगेच ती फेकून दिली. तलावात जाऊन गटागटा पाणी प्यायला अन विचार करू लागला, अरे खातो बरे. आता कावळा पुन्हा उडाला. उडता उडता त्याला दिसली कोंबडी. कोंबडी जमिनीवर विंचवाला चोच मारित होती. कावळ्याला वाटले कोंबडीचे खाणे चांगले असेल म्हणून त्याने झपझप पंख हलवले. कोंबडीचे खाणे अलगद पळवले. पण हाय रे देवा, विंचवाने कावळ्याला असा काही डंक मारला की बस, कावळ्याच्या चोचीतून विंचू खाली पडला. कावळ्याने आपले तोंड जमिनीला घासून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला अन विचार करू लागला, अरे बापरे, ही कोंबडी अशी काय खाते या डंख मारणाऱ्या प्राण्याला, कोणास ठाऊक. कावळ्याने पुन्हा एकदा भरारी घेतली. हळूवारपणे पंख हलवत तो पुढे जात त्याला दिसला बगळा. बगळ्याच्या चोचीत होता मासा. कावळ्याने थोडाही विचार न करता बगळ्यावर झडप घातली आणि त्याच्या जवळचा मासा पळवला. त्याने तो पटकन गिळला, पण तो कावळ्याला काही गिळता येईना. मासा अडकून बसला घशात. आता मात्र कावळ्याचा श्वास कोंडला. खोकून खोकून कसाबसा त्याने तो मासा घशातून बाहेर काढला आणि गेला उडून. कावळ्याला कळेना, असे काय खातात हे बगळे, असे मोठे मोठे असे मासे. पुढच्या प्रवासात कावळ्याला अनेक पक्षी भेटले. त्यांचे खाणे त्याने पळवले, पण कावळ्याला काहीच खाता आले नाही. शेवटी कावळा गेला दमून. प्रचंड भूक लागली होती. आता काय खायचं याचा विचार करत असतानाच त्याला एक छोटी झोपडी दिसली. झोपडी बाहेरच्या झाडावर बसून तो काव काव. थोड्याच वेळात झोपडीतून एक म्हातारी बाहेर आली. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. तिचं जेवण झालेलं होतं आणि उरलेलं उष्ट खरकट तिने त्या ताटात भरून ओसरीवर ठेवलं आणि ती घरात गेली. तसा कावळा उडाला आणि ताटावर खाणे आवडीने खाऊ लागला. त्याने पोटभर खाल्ले आणि जवळच्या झाडावर बसून दिवसभर आराम केला. तेव्हापासून कावळा कष्ट न करता उष्टे खरकटे खाऊ लागला आणि अल्पावधीतच तो अस्वच्छ पक्षी म्हणून ओळखला जातो. तात्पर्य, आपण स्वच्छता पाळली पाहिजे. धन्यवाद.